नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने पुढचा डाव असा टाकलेला आहे की ती अश्विनला घेऊन किल्लेदारांच्या घरी गेली आणि नेमकं रविराज ज्यावेळेस घरी नाहीयेत त्यावेळेस प्रिया तिकडे गेलेली आहे आणि प्रियाने एक नवीन कांड सुरू केलेला आहे। ते म्हणजेच तिथे प्रियाने स्वतःला रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे सगळं ती मुद्दामहून प्रतिमाच्या समोर करत आहे कारण प्रतिमा घाबरावी आणि तिने हे सगळं माफ करून प्रियाला घरामध्ये घ्यावं यासाठी हे सगळं प्रियाने केलेलं कांड आहे ते। हा इकडे अश्विन मात्र प्रतिमाला म्हणत आहे की प्रतिमा थांबव, तू दनवीला प्लीज असं नको करू प्रतिमा, त्यात तू आता तरी ऐक असं म्हणत अश्विन जो आहे तो प्रतिमाला बोलत असतो आणि तिथे रविराज तेवढे नाहीयेत, नागराज, सुमन, त्याचबरोबर अश्विन आणि प्रतिमा एवढे सगळेजण तिथे आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एवढं सगळं कांड या प्रियाने केलेलं आहे। प्रियाला असं वाटत असतं की तिने जर का या सगळ्या गोष्टी केल्या तर तिला घरातले माफ करतील असं तिला वाटत आहे। इकडे अर्जुन मात्र आता म्हणत आहे की ऑसली जर तन्वीच गाठोड तिथून गायब झालेला आहे तर ते तिच्याच रूममध्ये असलं पाहिजे आणि असं म्हणत इकडे अर्जुन प्रियाच्या रूममध्ये आता गाठोड शोधण्यासाठी गेलेला आहे आणि मग तो म्हणत असतो की हा ड्रावर का उघडत नाहीये, बाकी सगळे कप्पे उघडतात, याचा काय प्रॉब्लेम आहे। आणि नेमक त्या कपाटाची तिथली चावी अर्जुनला मिळते आणि अर्जुनने प्रियाच कपाट उघडलेला आहे। जो ड्रॉवर तिने लॉक करून ठेवलेला होता तो ड्रॉवर उघडलेला आहे आणि फायनली अर्जुनच्या हातामध्ये प्रियाच गाठोड लागलेला आहे। परंतु सायली मात्र इकडे विचार करत असते। सायली म्हणत असते की हे कुठे गेलेत, हे अजून का आलेले नाहीयेत असं म्हणत सायली आता अर्जुनला शोधत आहे। त्याला फोन लावते तर त्याचा फोन नेमका त्या साईडला वाजतो म्हणून सायली सुद्धा आता तिकडे चाललेली आहे। तर अर्जुन आता कशा पद्धतीने, कारण अर्जुनच्या हातात तर तो फोटो लागलेला आहे, त्या फोटोच्या मागच्या साईडला तर सायली असं नाव लिहिले। अर्जुन हे सगळं कसं पाहणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे आता सगळेजण बोलत असतात। कल्पना म्हणत असते की का आली ही मुलगी, जर ती तन्वी सापडलीच नसती तर बरं झालं असतं, लहानपणी किती गोड होती, तिच्या आठवणी तशा गोड होत्या आणि म्हणून तर आपण सगळेजण हे बोलत होतो आणि तरीही आता ह्या प्रियामुळे आपल्या सगळ्यांना एवढा त्रास सहन करावा लागत आहे। तेव्हा मात्र इकडे प्रतिमा आणि रविराज यांना सुद्धा तिच्याबद्दल काही वाटत नाहीये, कारण तिने ज्या पद्धतीने बोलत आहे, वागत आहे, हे तर यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असतं आणि त्याचबरोबर तिच्या बाबतीत बोलणं म्हणणं चालू असतं। तिच्या बाबतीत हे सगळेजण विचार करत असतात, कारण तन्वी कशी आहे, तिने प्रत्येक वेळेस आपल्या सर्वांना त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे, हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात असतं। सगळेजण म्हणत असतात की ती अशा पद्धतीने वागत आहे कारण तिच्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढा त्रास होतो, तरीही तिला त्याचं काहीच वाटत नाही। आणि त्याचबरोबर आता रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघांनाही नाही, तिच्याबद्दल काहीच वाटत नाही, तिच्याबद्दल राग आहे। जी मुलगी जर स्वतःच्या आईच्या जीवावर उठू शकते, तिच्या आईला चुकीची औषध देऊ शकते, तर ती आपल्याला नक्कीच विष घालू शकते असं कल्पना इकडे म्हणत असते। तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की खरंच म्हणजे मला ना कळतच नाहीये की लहानपणीची इनोसंट तन्वी जी होती ती कशी होती आणि आता हे सगळं जे काही चाललेलं आहे ते काय चाललेलं आहे, असे अनेक प्रश्न इकडे पडलेले असतात आणि त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात। आणि त्याचवेळी इकडे प्रताप सुद्धा म्हणत असतो की तिने आतापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत, पण मला ना आपल्या अश्विनच कळत नाही की त्याला कधी कळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्याच्या कधी लक्षात येणार आहे आणि तो कधी विचार करणार आहे, कारण तो काय अडाणी नाहीये, त्याला सगळं माहिती आहे, तरीही तो आंधळेपणाने त्या मुलीवरती विश्वास ठेवत आहे आणि आंधळेपणाने
या सगळ्या गोष्टी तो करत आहे. त्याला जराही का वाटत नाहीये की आपल्याला एवढे सगळे सांगतायत, आपले आई वडील, त्याचबरोबर वहिनी भाऊ सगळेजण सांगत आहेत की असं नको करू, आणि मग तरीही हा सगळा वेडेपणा तो का करतो? त्याला कधी येणारी अक्कल असं सगळ्यांनाच वाटत असते. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण बोलत असतात तेव्हा मात्र अस्मिता म्हणते की ती कोणत्याही थराला जाऊ शकते, ती काही करू शकते. हे मला माहिती आहे, कारण मागे सुद्धा तिने जो काही कांड केलेला आहे तो खूप भयानक असा केलेला होता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर अस्मिता सांगत असते की मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली नाही, पण मला माहिती आहे की तिने काय केलेलं होतं. आता सगळेजण पाहत राहतात. नक्की तिने काय कांड केलेला होता हा प्रश्न तर सगळ्यांच्या समोर असतो. मग सगळ्यांच्या समोर अस्मिता बोलायला सुरुवात करते. अस्मिता म्हणत असते की तिने खूप वाईट गोष्ट केलेली होती. सगळेजण म्हणतात, काय बोलतेस तू अस्मिता? अस्मिता म्हणते की हो, जेव्हा माझा चोरटीचा कार्यक्रम होता ना, तेव्हा जाणून बुजून तिने हे सगळं केलेलं होतं. जाणून बुजून तिने तेल सांडलं होतं. त्या सगळ्याचं नाव सायलीवर यावं असं तिला वाटत होतं, आणि म्हणूनच तिने या गोष्टी केलेल्या होत्या असं अस्मिता सगळ्यांना सांगत असते. सगळेजण पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात, काय सांगतेस तू अस्मिता? तेव्हा अस्मिता म्हणते की हो, तिने हे सगळं मुद्दामहून केलेलं होतं, कारण तिला या सगळ्याच नाव सायलीवर टाकायचं होतं, म्हणून हे सगळं तिने केलेलं होतं. आणि परत सारवासर्व करायला तिने मला बोलली की मी हे जरी सगळं केलेलं असलं तरीही याच्यावरून सायली पडावी अशी तिची इच्छा होती, असं तिने मला सांगितलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर तर कल्पनाला खूप राग येतो. कल्पना म्हणते, मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे आणि तिला जाब विचारणार आहे. इकडे प्रिया मात्र म्हणत असते, काय मूर्खपणा झालाय, हा माणूस स्वतःच्या आई बापाला पटवू शकत नाही. म्हणते की चल चल अश्विन, आपण जाऊया, एवढं मोठं घर आहे तर माणसांचं मन सुद्धा तेवढं मोठंच असणार आहे, आपण जाऊयात, चल. असं म्हणत सगळ्यांच्या समोर आता प्रिया मागे लागलेली आहे अश्विनला आणि त्याला म्हणत असते की चल लवकर, कारण मला असं वाटत आहे की आपण घरात गेलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या विसरून जाऊया आपण, कारण तुला माहिती आहे ना अश्विन, काहीही झालं तरीही आपले आई बाबा आहेत आणि ते रागवलेले आहेत, म्हणून आता आपल्याशी असं बोलत आहेत. तुझ्या लक्षात येत नाहीये का अश्विन? असं म्हणत इकडे ती अश्विनला बोलत असते. अश्विन म्हणत असतो की नाही, कारण त्यांनी सांगितले ना, त्याच्यामुळे मला असं वाटत आहे की नाही, आता मी कुठेही नाही येणार, कारण ते आपल्याला कसे वागत आहे तुला नाही माहितीत नवी. तू विसरली अशील, पण तू जेव्हा घराच्या बाहेर गेलेली होती तेव्हा या लोकांनी काय काय केले ना याचा विचारही तू करू शकत नाही. अशा पद्धतीने सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन, सायली सगळेजण बोलत असतात. कल्पना म्हणत असते की मी जाते आणि आत्ताच्या आत्ता मी जाब विचारून येते. तेव्हा इकडे सायली म्हणते की नाही आई, तुम्ही कुठेही जायचे नाही, असं सायली सांगत असते. आणि तेव्हा मात्र कल्पना म्हणते, अग पण का नाही जायचं, तिच्या तीच यामुळे एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी घडत आहेत आणि तरीही आपण तिला फक्त सहनच करायचे आहे. आणि तिच्या सगळ्या गोष्टी आपण सहन करायच्या कशासाठी, हे सगळं मला कळतच नाहीये. आणि असं म्हणत कल्पना बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की माझ्याकडे चाव्या कोणाकडे आहेत, तर सगळेजण म्हणतात तुझ्याकडे. तर सायली म्हणते की पूर्णाजीने एवढी मोठी ती जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, म्हणूनच दिलेली आहे ना. मग तुम्ही विचार करा ना, का पूर्णाजींनी ती जबाबदारी माझ्याकडे दिलेली होती, कारण पूर्णाजींना माहिती होतं. मग आता मी या घरची जे मॅनेजर आहे म्हणून सांगत आहे, असं ती बोलत असते. तेव्हा घरातले सगळेजण म्हणत असतात, नाही मॅनेजर नाही, तू या घरची सीईओ आहे. अर्जुन म्हणतो की तू सीईओ आहे. सायली म्हणते मी तेच सांगते, कारण प्रिया कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. ती प्रत्येक वेळेस वाईटाचाच विचार करते आणि आताही अश्विन भाऊजींना घेऊन ती बाहेर गेलेली आहे.
आणि मी लवकरच तुम्हाला सगळ्यांना खात्री देते की आपले अश्विन भाऊजी पुन्हा या घरात आलेले असतील आणि ते त्या प्रियाच्या तावडीतून सुटलेले असतील असं सायली सांगत असते, सगळ्यांशी बोलत असते, सगळ्यांना समजून सांगत असते की प्रियाचा स्वभाव कसा आहे, कारण मला कळतच नाहीये की आजपर्यंत ती मुलगी एवढ्या खालच्या थराला जाऊन वागलेली आहे ना, तिला ना कळतच नाहीये की ती कधी कोणत्या बाजूने विचार करेल आणि ती कधी कशी वागेल, या गोष्टीचा अंदाजच येत नाही असं सायली बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर सायली या सगळ्या गोष्टी सांगत असते, सगळेजण ऐकत असतात. आणि इकडे प्रिया मात्र अश्विनला म्हणत असते की नाही अश्विन, आपल्याला गेलं पाहिजे, कारण आपल्याला लक्षात येत नाहीये की आपण काय करतोय. तुला माहिती आहे का अश्विन, कारण हे सगळं जे काही घडतंय ना ते पूर्ण चुकीच आहे. त्यामुळे मी तुला काय सांगते, ऐक, आपण जाऊया, आपण आहे ना आज जाऊया, आपल्याला घेतील ते. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, तुला माहिती आहे का एक पर्याय, जेव्हा सायली आणि दादा लग्न करून आले होते ना, त्यांनी काय केलं होतं माहिती आहे तुला, साड्यांचा तंबू केला होता आणि त्यानंतर त्यांना घरात घेतलं होतं. तर मला असं वाटत की आपणही तेच करूया असं अश्विन बोलत असतो आणि मग म्हणतो की चल मग. आता बगा उचललेल्या असतात आणि दोघेही आतमध्ये जायला निघतात. बगा उचलल्यात आणि आतमध्ये जात आहेत. तेव्हा मात्र इकडे सायली, त्याचबरोबर अर्जुन, सगळे जण आता पाहत असतात आणि त्याचवेळी इकडे सायली म्हणत असते की नाही, कुणीही कुठेही जायचं नाही. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की मला ना कळतच नाहीये की अश्विनची समजूत कशी घालायची आहे, कारण एवढ्या खालच्या थराला हे सगळे कसे पोहोचू शकतात ना, हा प्रश्न इकडे अर्जुनला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच सायली मात्र म्हणत असते की मी आहे ना, मी सांगते ना तुम्हाला सगळ्यांना, आपल्या अश्विन भाऊजी पुन्हा घरात येतील. तुम्ही अजिबात कोणी काळजी करायची नाहीये. आता तुम्ही सगळ्यांनी सांगितले ना, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे त्याच्यावरून बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे कल्पना, त्याचबरोबर प्रताप, सगळेजण म्हणत असतात की तिच्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी भोगायला लागलेल्या आहेत, एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही आपण मात्र शांतपणे हे सगळं करत आहोत, कारण तिने जे काही केले आहे त्याची शिक्षा तर तिला भोगायला लागणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी बरोबर तिला दाखवेल आणि तिला दाखवून देईल. तिने काहीही गोंधळ घातला, काहीही केलं तरीही मी तिला बरोबर दाखवून देईल की तिने काय केलेलं आहे आणि तिच्या आजपर्यंत काय चुका झालेल्या आहेत आणि ती कशा पद्धतीने वागलेली आहे. असं सगळं इथे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की बास, आता मी तुम्हाला सांगते की तिच्यामुळे आपल्या सगळ्यांना यांना जर एवढा त्रास होत असेल तर मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे, ती म्हणजेच की तिचं नाव यापुढे आपल्या घरात घ्यायचं नाही. कारण मला असं वाटतं की अस्मिता ताईंच्या बाळावर सुद्धा त्या तिच्या विचारांचा सुद्धा परिणाम होता कामा नये, असं तिचं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा सगळ्यांना सायलीने सांगितले, आपण आनंदात राहायचा, तिचा कसलाही विचार करायचा नाही. आणि मग आता आप रूममध्ये आराम करण्यासाठी सगळेजण गेलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की सायली, 2.0 वर्जन मी पाहिलेलं होतं, पण आज हे सायली CO वर्जन मला खूप आवडले. म्हणजे मम्मा म्हणाली तशी वाघीण बनून कुटुंबाच्या विरोधात जर कोण जात असेल तर त्यावेळेस वाघीण बनून तू मदतीला धावून येते, खंबीरपणे उभी राहतेस. आणि आज तेच मात्र मला पाहायला मिळत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की प्रियाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी होणारच होत्या ना, कारण ती कशी आहे ते आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा मात्र अशा पद्धतीने विचार करावा लागणारच होता. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता नागराज आणि सुमन मात्र विचार करत असते,
सुमन म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे तिला कळतच नाहीये की कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. आणि त्याच वेळी सुमन विचार करत आहे, नागराजला विचारूया, आपण समजून सांगूया, आज मी ठरवले, मी त्यांच्याशी धाडस करून बोलणार आहे. हे सगळं सुमनच्या डोक्यात चालू असतं. तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि सुमन म्हणते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. तर नागराज म्हणतो, काय झालं? तेव्हा सुमन नागराजला म्हणू लागते की मला ना एक प्रश्न पडलाय की ही त्या शिखरेशी कशासाठी संबंध ठेवता? अहो, कुटुंब उद्ध्वस्त करणारा तो माणूस आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही त्याच्याशी संबंध नका ठेवू, नका बोलू. तुम्ही त्याच्याशी कुठल्याच विषयावरती, आपल्याला नाही गरज. तेव्हा तो म्हणतो की सुमन, एक गोष्ट लक्षात ठेव, आपली बुद्धी केवढी आहे ना, तेवढाच विचार माणसाने करावा, त्याच्यापेक्षा जास्त विचार करू नये. इकडे अर्जुन मात्र चैतन्याला फोन करत असतो आणि तो बाहेर आलेला असतो आणि त्याच वेळी तो म्हणत असतो की अरे चैतन्य, फोन उचल, कारण अर्जुनला चैतन्याशी बोलायचं असतं, बाकीच या कामांबद्दल डिस्कस करायचं असतं, त्यासाठी त्याच चालू असतं. तेवढ्यात त्याच लक्ष जातं आणि ते म्हणजेच यांनी इथे तंबू केलेला आहे आणि दोघजणही त्या तंबूमध्ये तिथे झोपलेले आहेत. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा मात्र इकडे अर्जुन पाहत असतो. तेवढ्यात सायली तिथे येते, म्हणते आणि अहो काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो काही नाही आणि मग सायलीशी तो बोलू लागतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, पण ते बघितलं का? तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला आठवतं जेव्हा आपण लग्न झालं होतं आणि आपण ही माझ्या साड्यांचा तंबू इथे घर केलं होतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हेच बघ ते घर होतं आणि यांचा हा टेंट आहे, कारण या हा टेंटमध्ये. तेव्हा सायली म्हणते, बघितलं ना, प्रिया म्हणजे प्रिया राहू शकते का? मला सांगा कसं आहे ती. बघा आता ही काय करत आहे. तर अर्जुन म्हणतो, डास मारत बसली, कारण तिला ना या सगळ्या गोष्टींचा त्रासच होत असणार आहे. तिला हे सगळं कुठे आवडत असतं आणि हे तिला झेपणार आहे का? तिला महालात राहण्याची ती स्वप्न पाहत आहे आणि तिला जर अश्विनने अशा ठिकाणी नेऊन ठेवलं असेल तर काय होणार आहे, असं सगळं बोलणं इकडे चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की पण बघितलं ना हे सगळं काय घडतंय. आणि मग सायली विचार करत असते. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं आणि ते म्हणजेच की सायलीने काहीही झालं तरीही ठरवलेलं असतं की प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज सायलीला. सायली म्हणत असते की किती दिवस आता हे नखरे चालणार आहेत, एक दिवसाच एक दिवशी नाही. त्यांना वाटलं असेल की त्यांचे हे सगळे जे नखरे आहेत ते सहन केले जातील आणि आई बाबा त्यांना घरात घेतील असं वाटत असेल, पण नाही, हे कधीच शक्य नाही. आणि प्रिया मात्र उठलेली असते, उठून पाहते, तिला डास चावत असतात आणि ती म्हणत असते की हा अश्विन खरंच मूर्ख आहे, हा स्वतःच्या आईबापाला कन्व्हिन्स करू शकलेला नाहीये, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि असं म्हणत प्रिया तिथे अश्विनच्या पाठीत एक जोरदार धबा देते आणि तो क्षणी अश्विन उठतो. तेव्हा सायली म्हणते, मी जाऊ का? अर्जुन म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही जायचं, आणि त्याला पण अक्कल आली पाहिजे ना. तेव्हा सायली म्हणते, बघितलं ना, स्वतःची झोप होत नाहीये तर तीन दुसऱ्याच्या झोपेचकस तिथे वाटोळ करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, पण काहीही झालं तरीही तुम्ही तिकडे जायचं नाही, असं अर्जुन इकडे सायलीला सांगत असतो, कारण ती मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते याचा अंदाज अर्जुनला पण आहे आणि सायलीला सुद्धा आहे. आणि म्हणूनच त्या दोघांचेही बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते, पण हे जरा आधी चाललं ना तिचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो त्याला पण कळलं पाहिजे ना, कारण त्याला असं वाटत आहे की त्याने जे काही केलेलं आहे ते मात्र बरोबर आहे, पण नाही. आता अश्विनला कळेल प्रिया काय आहे आणि कोणत्या थराला जाऊ शकते. हे बोलणं चालू असतं आणि अश्विन म्हणतो, अगदी ओढणी पांघराने झोप ना. तेव्हा प्रिया म्हणते की काय माझ्या कानाच्या भोवती हे जे डासांचं गाणं चालू आहे त्याच्यावर काय मी डान्स करू का? आणि अश्विन पुन्हा झोपी जातो, कारण अश्विन दिवसभर थकलेला असतो. प्रियाला मात्र महालात राहायचं आहे आणि हे डास चावत आहे त्यामुळे त्रास होते. सायली म्हणत असते,
की अहो आश्रमात असतानाही तिचा असाच गोंधळ असायचा, तिचे खूप नखरे असायचे, हे सगळं तीच चाललेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता शांत राहायचं नाही, कारण काहीही झालं तरीही ही मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामुळं तिला तिची अक्कल आलीच पाहिजे, कारण ती ज्या पद्धतीने वागत आहे तिला असं वाटत आहे की ती कशीही वागली तरीही आपण सगळ्यांनी मात्र तिला समजून घ्यायचे आहे, तर ते शक्य होणार नाही असं इकडे सायली आणि अर्जुन यांनी ठरवलेलं असतं. सायली म्हणत असते आश्रमात किती सगळ्यांना आम्हाला त्रास द्यायची, मच्छरसाठी ते सगळं, तिला कॉईल लागायची असले, मच्छरचे पेपर असतात ते जाळले जायचे, सगळं केलं जायचं, पण हे जे नखरे काही संपायचे नाहीत. मग आता ही तिथं कशी राहणार आहे हा प्रश्न सायलीने उभा केलेला असतो. आणि सायली मात्र म्हणत असते की नाही, ती टिकू शकत नाहीये, कारण ती अश्विन बरोबर ज्या पद्धतीने वागत असते ते सगळं पाहून सायली आणि अर्जुन या दोघांना सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण ते दोघेही म्हणत असतात की ती मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते. अर्जुनला खरंतर वाईट वाटत असतं, ती अश्विनशी ज्या पद्धतीने वागत आहे, ज्या पद्धतीने बोलत आहे ते पाहून अर्जुनला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. अश्विन मात्र म्हणत असतो की तन्वी प्लीज झोप ना, असं तो तिला समजून सांगत असतो, पण तन्वी ऐकलं तर खरं ना, तन्वीच्या डोक्यात भलतेच विचार चालू आहेत. आणि इकडे सायली म्हणत असते की आत्ती चाललेलं आहे तिचं आणि त्यांना वाटलं असेल की आपण सगळे त्यांना समजून घेतील, आणि तर तसं होणार नाही अशा पद्धतीने बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच तिकडे अश्विन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाचे नखरे इतके वाढलेले असतात की प्रियाने आता ठरवलेलं असतं की सुभेदारांच्या घरचे घरात घेत नाहीत, तर किल्लेदारांच्या घरी जायचं, आणि रविराज घरी नाहीत या गोष्टीचा फायदा घेऊन प्रिया आता किल्लेदारांच्या घरी आलेली असते आणि रॉकेलचा डबा घेऊन, काडीपेटी घेऊन तिथे आलेली आहे. आणि मग स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेत असते आणि तिथे दाखवत असते की नाही, काहीही झालं तरीही तुमच्या सगळ्यांमुळे हे झालेलं आहे. तेव्हा अश्विन प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा, त्या समजव ना तिला. आणि आता तिने मुद्दाम रॉकेल अंगावर नता खाली ओतलेलं असत. प्रतिमाला आगीची भीती आहे, या गोष्टीची जाणीव तिला आहे, आणि म्हणूनच तिने इकडे या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण घाबरलेले असतात, पण प्रतिमा मात्र खूप घाबरलेले असते, यागीला खूप घाबरत असते. आणि बरोबर प्रियाने संधी साधलेली आहे. इकडे अर्जुनसाठी आता सायली कॉफी घेऊन आलेली असते, परंतु इकडे जेव्हा अर्जुन तिला दिसत नाही तेव्हा ती मग शोधत चाललेली असेल, तर अर्जुन म्हणत असतो तन्वीचं जर गाठोड गायब असेल तर नक्कीच ते तिच्या रूममध्ये असणार आहे. आणि असं म्हणत अर्जुन ते गाठोड शोधत प्रियाच्या रूमकडे आलेला असतो. आणि मग प्रियाच्या रूममध्ये तो शोधाशोध करू लागतो, म्हणतो की हा ड्रॉवर जो आहे तो का नाही उघडत आहे. आणि अर्जुन त्याची चावी शोधतो आणि बरोबर तो ड्रॉवर उघडतो. आणि प्रियाचं गाठोड इकडे अर्जुनने जेव्हा शोधलेलं आहे ते गाठोड उघडत, आणि त्याच्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो अर्जुनला मिळालेला आहे. अर्जुनला प्रियाचा लहानपणी, सायलीचा लहानपणीचा फोटो तर मिळालेला आहे, पण अर्जुन त्या फोटोच्या मागे लिहिलेलं नाव वाचेल का? नक्की अजून काय तोही तसाच शांत त्या फोटोकडे पाहत राहील? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.